धन्य अंजनीचा सुत नाव ज्याचे हनुमंत, याने सीता शोध केली राम सीता भेटविली. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्याच परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण, आज ज्यांनी कीर्तनाच्या सेवेचं सौजन्य स्वीकारलं, कैलासवासी रामभाऊ सकारामजी वाळे आणि विजय दशरथजी वाळे यांच्या स्मरणार्थ दिनकरराव रामभाऊ वाळे आणि खंडेराव रामभाऊ वाळे यांच्या द्वारा मला मिळालेलं निमंत्रण जे शांतारामजी गडगे वडगावपान, विष्णुभाऊ रहाटळ यांच्या माध्यमातून बऱ्याच वर्षानंतर मंगळापूरकरांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, हरिभक्तिपरायण मृदंगाचार्य शत्रुघ्न महाराज, जगताप महाराजासह सगळे महाराज इकडचे गायनाचार्य, विनयकरी, टाळकरी, छोटे साधक, भालदार, चोपदार, बसलेल्यातही काही महाराज असतील. सर्वांची नावही मला माहिती नाही, पण सर्वांच्या प्रती आदर प्रेमभाव आहे. त्या सर्व गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, अरे लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. विठ्ठल 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 विठ्ठल. अतिशय सुंदर नियोजन. आम्ही फार कीर्तन पूर्वी मंगळापूरला केली, फार कीर्तन, बरं का रोहिदासजी. आम्ही कीर्तनाला आलो, अख्ख्या गावातले कुत्रे भुंकायचे. त्यांना काय वाटत होतं कोणाच माहित. विष्णुभाऊ, तेव्हाच आम्ही नाव ठेवलं होतं कुत्र्याचं मंगळापूर. पण आता हनुमानजीची कृपा झाली. आता संगमनेर तालुक्यातलं मंगळापूर अमेरिका झालं. आणि ही सगळी तरुण मंडळी यामध्ये सहभागी पाहिल्यावर आमच्या सारख्याचा ऊर आनंदानं भरून आला. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा मंगळापूरकराच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा सप्ताह आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मंगळापूरकरांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही बाहेर गावून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून मंगळापूरकराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल 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 हरिभक्तिपरायण सुदाम महाराज कोकणे अगस्त्य आश्रम आळंदी अध्यक्ष, त्यांनाही मनोभावे वंदन करतो. आणि अजून कोणी राहिलं असेल त्यालाही वंदन. कारण आपल्या संप्रदायामध्ये एक सूट आहे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
ज्ञानदेव, तुकाराम हे 2 नावं घेतली की मधली हिशोबात धरणे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. घेण्याचं कारणही आहे, आम्ही इथे खूप कीर्तनं पूर्वी केली मंदिरामध्ये. तेव्हा रोहिदासजी तुमची आजी होती, 3 पिढ्याचा इतिहास आहे माझ्याकडे. तुमची आजी तो खंडेराव माझ्यासोबत फिरत मोटरसायकल. आता तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा मोठा दिसला मला. तो घेऊन आला ना गाडीत. किरण, किरणचे आजोबा जुना काय, आणि ते आपले पहिलवान होते, काय त्यांचं बंडू बाबा. सुनील, अरे ही जुनी मंडळी गेली सगळी, पण इथे बसल्यानंतर त्यांची आठवण आली. बरं, गए हुए कभी आते नहीं, ऐसे अवसर पर उनकी याद आती है, म्हणून उल्लेख केला. बस. विठ्ठल 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 विठ्ठल. मला माहिती होतं, मी तिथं गेल्यावर हनुमानजी म्हणले माझं कोणीच सांगितलं नाही 7 दिवसात, तुझ्याशिवाय सांगणारही नाही. पण हनुमानजीनंच मोबाईल केला होता मला, तू मंगळापूरला आला म्हणजे माझ्यावर कीर्तन कर. म्हणलं ठीक आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. 5 परोपकारामध्ये संतांचा पहिला नंबर आहे. संत बिटप सरिता गिरीधरणी, परहित लागे सबन के करणी. संत बिटप सरिता गिरीधरणी. संत बिटप, सरिता, गिरी आणि धरणी हे 5ही परोपकारासाठी आहे. संत परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, पर्वत परोपकारासाठी आणि धरणी परोपकारासाठी. आपल्या लक्षात येत नाही विष्णुभाऊ, समाजातून एखादा माणूस गेला आणि मांडीला लात लागली, नमस्कार करू नका. लाल डोळे करतं खालचं, दिसत नाही का माणसं तुडवत चालला. अरे माणसाची लात माणसाला लागली राजा, तर माणसं सहन करीत नाही. आम्ही 85 वर्षे जोडे घालू घालू धरणी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. केवळ परोपकार, पृथ्वी परोपकारासाठी. अगदी थोडक्यात वेळच संपतो सगळे, काळजी करू नका. धरणी. नदी परोपकारासाठी, तहानलेल्याची तृषा निवृत्ती, स्नान करणाऱ्याची पाप निवृत्ती, तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करणे. आणि पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं की 2-4 जिल्हे सुखी करणे. उगमापासून थेट सागराला मिळेपर्यंत केवळ परोपकाराचं कार्य नदीच आहे. म्हणून नदी परोपकारासाठी. अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्यांचं उगमस्थान विष्णुभाऊ पर्वत आहे. पर्वत हा नद्यांचा बाप आहे. ती मुलगी तिकडेच जाऊ द्या, थोडस चोळगोळ करते, जाऊ दे थोडस बाजूला. असं हां, बसू द्या तिकडे. राम जन्म दुपारी होणार होता. राम नवमीच्या दिवशीच सांगतो, दुपारी. आनंद चौघाला सकाळी झाला. कोण चौघ? बनकुसुमित गिरी गणमनियार. बस बरोबर आहे. बनकुसुमित गिरी गणमनियारा, स्त्रवई सकल सरिता अमृतधारा. राम जन्माच्या दिवशी सकाळी पहिला आनंद वनाला झाला, मन्याला झाला, वाऱ्याला झाला आणि पर्वताला. हे नीट ऐका. वनाला आनंद झाला तेव्हा विचारलं, जंगल आपको किस बात की खुशी हुई? तो जंगल ने जवाब दिया, जिसका जन्म दोपहर को होने वाला है ना,
वो तो 14 साल जंगल आने वाला. पहिलं खुश झालं राम जन्माच्या दिवशी जंगल, हे लक्षात घ्या. मण्याला आनंद झाला. विचारलं तुम्हाला आनंद कशाचा? मण्याने उत्तर दिलं आमच्या नावाचा उल्लेख होणार आहे, रघुकुल मनी, म्हणून मनी खुश झाले. वारा सकाळपासून आनंदानं वाहत होता. वाऱ्याला विचारलं तुला आनंद कशाचा? वारा म्हणाला ज्याचा जन्म दुपारी होणार आहे ना त्याच्या शैवेत पठ्ठ्याचा मुलगा हनुमान लागणार आहे. तो पवन बाप आहे ना मारुतीचा, ते म्हातारं सकाळी खुश झालं. आणि पुढे पर्वताला आनंद झाला. विचारलं पर्वतांनो आनंद कशाचा? पर्वत म्हणाले आमच्या मुली सासरी गेल्या, अजून बापाच्या भेटीला सुद्धा माहेरी आल्या नाही, आंबेरसासाठी सुद्धा. कोण मुली? नद्या. नद्या पर्वतांच्या लेकी आहे. सासरी मिळाल्या म्हणजे समुद्राला जाऊन मिळाल्या, पुन्हा बापाला भेटायला आल्या नाही. मग आता मुली भेटणार असल्याचा आनंद. पर्वत म्हणाले कसं काय? अरे ज्याचा जन्म दुपारी होणार आहे तो 14 वर्षे वनवासात जाणार, त्याची पत्नी रावण चोरणार आहे, रावणासोबत त्याला लढाई करावी लागणार आहे, लढाईसाठी त्याला वानर सेना लंकेत न्यावी लागणार आहे, वानर लंकेत नेण्याकरता त्याला समुद्रावर पूल बांधावा लागणार आहे, समुद्रावर पूल बांधण्यासाठी तो जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार आहे, आणि तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार आहे. म्हणून पर्वत हे नद्यांचं उगमस्थान आहे. परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, धरणी परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. तुम्ही आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या, सुनील भाऊ दगड मारा, दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देत. दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे. तसं अपकार्यावरही उपकार करणं हा साधूचा बाणा आहे, नव्हे ते त्याच्यासाठीच आलेले आहे. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावे कुंटी, आले घर जावे कुंटी, आले घर जावे कुंटी, आले जावे कुंटी, आले घर जावे कुंटी, आले येथे उपकारासाठी, आले घर जावे, आले घर जावे कुंटी, आले घर जावे कुंटी, येथे उपकारासाठी, आले घर जावे कुंटी, आले घर जावे कुंटी, आले घर जावे कुंटी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. काही उपकार करतात विष्णुभाऊ, पण उपकार्यावर, उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार, अपकार्यावर उपकार. मराठी लक्षात घ्या. उपकार्यावर उपकार म्हणजे यानं त्याला तंबाखू दिला, मग ते याला चुना. हे कळलं तुम्हाला? याला म्हणतात उपकार्यावर उपकार. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की लगेच त्यानं याच्यावर चुन्याचा. कारण नुसता तंबाखू खाऊ नये, चुना पाहिजे. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. ही ओवी ज्ञानेश्वरीतच आहे, हसू नको, पण 19व्या अध्यायात आहे. हे त्याला तंबाखू देत, ते याला चुना देत. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की त्यानं याच्यावर चुन्याचा उपकार. याला म्हणतात उपकार्यावर उपकार. अपकार्यावर अपकार. यानं त्याची गंज पेटवली, 6 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. हे अपकार्यावर अपकार. उपकार्यावर अपकार. विंचू पाण्याच्या प्रवाहात वाहत होता, बेंडकुळीला दया आली, बिचारीनं उडी टाकली, पोहत 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 विंचूवापर्यंत गेली. तिकडनं विंचू आला, त्याला पाठीवर घेतला. परतीचा प्रवास बेंडकुळीचा सुरू झाला. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत बेंडकुळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्तपरायण होता. त्याला माहिती आहे जीव धोक्यात आहे. पण बेंडकुळी काठाला आली, विंचू म्हणला आता माहिती करून द्याव हिला पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली.
दोन 2 फूट बेंडकोळी उड्या मारत होती. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. कळलं ना? तंबाखू चुना उपकार्यावर उपकार, गंज पेटवणे गोठा पेटवणे अपकार्यावर अपकार, विंचू बेंडकोळी हे उपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार करतात. हे लक्षात ठेवा. अपकार्यावर उपकार. अरे कोणती दिंडी निघू द्या महाराष्ट्रात, थोडं संताचं भजन चालतंय. ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम आहे का नाही शत्रुघ्न? अरे नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे. थोडा विचार करा, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. आम्ही नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणतो तर आम्हाला मिष्टान्न मिळतं. ते मधुकरीला आले, मायबाप निघून गेलेले. ते समाधीच्या वेळेला पहा, मुक्ताबाई गळ्याला देवाच्या बिलगून रडली. रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, रडू नको. देवा हेच आळंदी आहे. आम्ही झोपत होतो सगळे, आमचे मायबाप रात्रीचे गेले. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. तात आणि माता गेली से येथून, तात आणि माता गेली सयेतून, तात आणि माता गेली से येथून. तात आणि माता गेली सयेतून. तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा. आम्ही लहान होतो देवा, आमचे मायबाप रात्रीचे गेले. मी काय 6-7 वर्षाची होती. माझा धाकटा भाऊ सोपान असेल 8 वर्षाचा. ज्ञानदास दादा होता 10 वर्षाचा, 12चा निवृत्ती. मला भूक लागायची ना, माझा लहान भाऊ कडेवर घ्यायचा, सिद्ध बेटातल्या झाडीत फिरवायचा. रडू नको मुक्ता, आपले 2 भाऊ गेले ना मधुकरीला, आणतील आता. रडू नको मुक्ता, रडू नको. ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसी जात आणि सोपान मज सांभाळीत, सांभाळी सोपान मज लागी, सांभाळी सोपान. हे मजला गे सांभाळी सोपान, हे मजला गे सांभाळी सोपान. ज्ञानदेव निवृत्ती कोरानाचे अन्न, ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न. ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न, ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न. सांभाळी सोपान सांभाळी सोपान, मजला गे सांभाळी सोपान, मजला गे सांभाळी सोपान. संन्याशाची कार्टी. बरे का रोहिदास बाबा, हिसकावून घेतली झोळी जगताप महाराज. चाल तेव्हा इथून. शेवटी झोळी फाडली. फेकली अंगावर, फाटलेली झोळी. तरी जाईना दोघं भाऊ.
माऊलीनं हात धरला. आळंदीतलं सांगतोय, मोठ्या भावाचा. दादा मारल तो बाबा, चल. मारलं तरी चालेल ज्ञानोबा, माझ्यावर जबाबदारी टाकून गेले मायबाप. बरं का विष्णूभाऊ, तुमचे अनुभव आहे. जबाबदारी टाकून गेले. अरे तुम्ही तिघही झोपले होते रे. रात्री 12ला मायबापाने अंधारात आम्हाला घेतलं आणि माझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडले. विचारलं, आई का रडता? का रडता बाबा? शेवटचं रडणं आहे निवृत्ती. समाजाने तुम्हाला स्वीकारावं म्हणून आम्ही अनंताच्या प्रवासाला निघालो, देहांत प्रायचित्ताला. निवृत्ती, तू थोरला आहे. तिघं झोपलेले आहे. सकाळी जाग आल्यावर माझा ज्ञानोबा, माझी मुक्ता आणि माझा सोपान तुझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडतील आणि तुला विचारतील, दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? माझी शपथ आहे निवृत्ती, जन्मभर माझ्या तिन्ही लेकराला माय बापाची आठवण येऊ देऊ नको. ही जबाबदारी माझ्यावर टाकून गेले ना ज्ञानोबा. यानं मारलं तरी चालेल. कळलं रे मला, तुम्ही का जात नाही. हे पडलेलं पीठ मी गेल्यावर नेण्याची इच्छा आहे तुमची नाही रे. तो तिथपर्यंत आला जगताप महाराज, लातणी घासलं पीठ मातीत. का नेणार आता, दादा की नाही. त्या दिवशी चारही भावंड पाणी पिऊन झोपले सिद्ध बेटातल्या झोपडीत. एवढा त्रास दिला, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यावर निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानराजा मी ग्रंथावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. तुम्ही प्रसन्न आहे का दादा? एकच मागणी आहे, ज्यांनी आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. जे खळाची, याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठल म्हणून उपकार्यावर उपकार करतात काही, अपकार्यावर अपकार करतात काही, उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावरही उपकार करतात. संताचे उपकार आपल्यावर आहे, संताचे उपकार जीवावर आहे, नवल नाही. संताचे उपकार संतावर आहे, सगळी प्रमाण पाठ आहे तुम्हाला. काय सांगू आता संताचे उपकार. सुनील महाराज, हे शब्द कोणाचे आहे? तुकाराम महाराजचे. तुकाराम महाराजही संत आहे आणि उपकार संताचे काय सांगू म्हणतात. म्हणजे संताचे उपकार जीवावरही आहे, संताचे उपकार संतावरही आहे. एवढंच नाही, संताचे उपकार देवावर आहे. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर वाटायचं. बरं का विष्णूभाऊ, मंदिर समजून आमचे मारोतराव आज जायचे. आत शत्रुघ्न लेका क्षत्रिया तो भरतीया, हे 10 वर्षाचे चड्डीत फिरवले मी गाडीत. इथं असतील महाराज, बरं आहे ना, बरं खरं आहे का नाही? हा बरोबर आहे. विठ्ठल मोठा सप्ताह केला तेव्हा हे 2च भाऊ नेले मी, इकडून क्षत्रिया इकडून भरत. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देख जहाता अगणित चौथा. जगताप महाराज आत मौज भक्षण, मदिरा प्राशन, बाहेर यायचे हनुमानजी. असं करता 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 पहाटे एक घर असं दिसलं, हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, चित्र धनुष्यबाणाचं भिंतीवर आणि वृंदावन तुळशीचं. एकच घर पूर्ण लंकेमध्ये. असं रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी का रुंदतः एक हर्ष कपिराई, सियावर रामचंद्र की. आपलं लंकेतलं चालू आहे. पण हनुमानजीला शंका आली, लंका निशिचर निकर निवासा, यहाँ कहा सज्जन कर पासा. हनुमानजीने विचार केला, पूर्ण नगर राक्षसाचा आहे, तर इथं वृंदावनवाला हबप असलच कसा.
मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल. काही काही माणसं बरं का बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. तुळस हिरवीगार असते, एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रीज में देखे तो मुर्गी का अंडा. ये तो हनुमान. लंका निशिचर जाऊ द्या, श्रावण महिना. लंका निशिचर निकर निवासा, यहाँ कहा सज्जन करवासा. मनमय तर्क करे कपिलागा. वा, चतुर्गुण मस्त कला आहे हातात. मनमय तर्क करे कपिलागा, तेही समय बिभीषण जागा. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. राम राम तेही सुमिरण केना. आणि जेव्हा दोघांचं मिलन झालं जगताप महाराज, तेव्हा बिभीषण म्हणतो, हनुमानजी मी वैऱ्याचा भाऊ आहे, पण आज कळलं मला की या वैऱ्याच्या भावावर सुद्धा रामचंद्राची कृपा आहे. का? मोर भरोसबा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिलन संता. वैऱ्याचा भाऊ कबूल करतो मारोतराव संत आहे, इथपर्यंत आपण गेलो. आणि त्या संताचे उपकार जीवावर नवल नाही, संतावर नवल नाही, देवावर सुद्धा. ऐसा मारुती उपकारी. आता जगतापजी लक्ष ठेवा, आता बरोबर जमलं, अजिबात घाबरायचं नाही. मारुती शब्द का? मारुत म्हणजे वारा. मी गणितासारखा एक एक शब्द सगळी उकल करून नवला मोकळे करून जातो. रोहिदासची अजून कोणाला माहिती नाही हा बाबा कुठून आला, कुठं चालला. तुम्ही 2 मिनिट तरी या. सुनील म्हणला या, मी म्हटलं जमतेमच येतो. तुम्हाला पटन नाही पटन, शांतारामजीला माहिती आहे. जगताप महाराज रात्रीचं कीर्तन सांगवड्याला होतं पुण्याला, बरोबर आहे, इथं मान्य आहे. सकाळचं बुलढाणा जिल्ह्यात आलो 11 ते 1 काला करून, बरोबर 450 किलोमीटर पहाटे निघून इथे जमते मालो. विष्णू भाऊनं तयारी करून ठेवली त्याच्या मित्राकडे. म्हटलं अजून दिवसभर जेवायला मिळालं नाही. आता सकाळी लातूरला आहे 10 वाजता. तुम्ही घ्या विश्रांती, माझं सांगतोय. तरी कुठला मिनिट चुकत नाही. सुनीलनं लावला होता वशीला, म्हटलं तू चाल, मी विना घेतो ना, जगताप महाराज आहे म्हणे. म्हटलं त्यांना टाळ देतो, आणि क्षत्रिय बस तिघातच करू सुरू, पण वेळेत. अजून सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे डोक महाराज म्हणजे बिघडलेली घड्याळ दुरुस्त करणे. अजिबात नाही त्याच्यात. आता इथपर्यंत आलो. मारुती, ऐसा मारुती उपकारी. मारुत म्हणजे वारा, बरं का, मारुत म्हणजे वारा, आणि त्याच्यापासून झाला म्हणून मारुती एक. दुसरा एक युक्तिवाद आहे, सुशिक्षितांना आनंद वाटेल. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या मुलाच्या वयाची मुलं त्यांची लग्न झाली म्हणजे म्हातारी याला आग्रह करते, ए तू तो एकाच वर्गात शिकला आणि त्याची माय 2 नातवंड खेळत बसते, तू अजून भानगडीत पडला नाही, मी मेल्यावर लग्न करशील का? यंदाच्या वैशाखात तरी, यंदाच्या वैशाखात तरी, यंदाच्या वैशाखात तरी. माय रडायला लागते पण पोरग भानगडीत पडत नाही. तशी अंजना दर साल मारुतीला म्हणायची, यंदा उरकून घे, यंदा उरकून घे. अरे यंदा तरी, या वर्षी तरी. नाही भानगडीत पडले. आता युक्तिवाद पहा. बच्चे ने शादी नहीं की, बच्चे ने शादी नहीं की, इसलिए जिसकी माँ रोती है उसी को मारोती कहते हैं. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज. यापासून सुटले 4 जण, शुक भीष्म हनुमान. 4था कार्तिक स्वामी जाण यासी नाही बट्टा. म्हणून मारुती उसे कहते मारुती. ऐसा मारुती उपकारी. आता उपकार करणारा पुत्र असला तरी धन्यता त्याच्या मायबापाला. त्याच्यापेक्षा सुशीलो मातृपुण्येनं, एवढं लक्षात ठेवा.
विठ्ठल धन्य शब्दाच्या विरुद्ध धिक शब्द आहे मराठीमध्ये. धन्य विरुद्ध धिक. तुमच्या पखवातात आहे धिक. असं धिकतान. हा ठीक आहे. धिक शब्द पखवादात आला. ढोलकीमध्ये धिक नाही, तिथं नरककुंड डूब जाव आहे. बोल ढोलकी जी वाजते ना, नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव, तरी कोणीच उठत नाही तमाशातून. याचं कारण सांगतो. तमाशातल्यांना वाटतं बिगर तिकीट डूब जाव असेल रे, आपण तर तिकिटा काढून बसलो. म्हणून त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी तुंतुन विचारतं. कोण 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 ते रात्रभर तसंच वाचतं. ढोलकीला विचारतं नरककुंड डूब जाव, पण कोण 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 कोण. आणि मग मंजिरावाला येतो सबजन. त्याचं वाजणं पहा. सबजन बिगर तिकीट, तिकीटवाले सबजन डूब जाव रात्रभर. इथे धीक आहे कशासाठी? येशाम्न प्रीती. ज्याचं प्रेम भगवान श्रीकृष्णावर नाही त्याच्या जिन्याचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. म्हणून धिक्तान 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 धिकेतान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगः. त्याचं नाव धिक्तान. विठ्ठल धन्यच्या विरुद्ध धिक शब्द आहे. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. अरे मुलगा नाही झाला, मग व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा, व्याली कुऱ्हाडीचा दांडा. वरणच घाली तोंडा, 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 वरणच घाली. व्याली कुऱ्हाडीचा दांडा बरे, नाच खाली काना, हरिनाच खाली कोणावर, नाच खाली आता तापला तावा, त्याला जगताप म्हणतात. थोडा तापायला उशीर लागतो. आता थंड करणं कठीण आहे ते. आता आता तापलं. विठ्ठल मुलगा नाही झाला, मग व्याली कुऱ्हाडीचा दांडा. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात. गोतास काळ ते नाही का, कुऱ्हाडवालं जंगलात आलं, सगळे वृक्ष घाबरले. ते त्यांचा अध्यक्ष आहे वटवृक्ष, त्याच्याकडे गेले. काय का वटवृक्षाकडे गेले. प्रत्येकाचे अध्यक्ष ठरले आहे. निवडणुका नाही, हे बिनविरोध आहे. बिनविरोध यांच्या निवडणुका नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत तेच अध्यक्ष राहणार आहे. अजूनही कोणालाही विचारा तुम्ही. पशुचा राजा, सिंह शब्द येतो. पक्षाचा राजा कबूतर. ठीक आहे. फुलाचा राजा काय म्हणते? गुलाब. दुसरा शब्दच नाही, तो तेच शब्द येतात. त्याच्यात कोणीच नाही. फळाचा राजा. हा शाबास शाबास. हे अध्यक्ष बिनविरोध आहे. एकदा काय झालं विष्णुभाऊ, बाकीचे फळं म्हणले आंबाच कसा अध्यक्ष नेहमी नेहमी, आपण काय कमी आहो का? आपणही यंदा अर्ज भरू. सगळ्या फळांनी अर्ज भरले. आंबा यायचा आहे आधी मीटिंगमध्ये सगळे आले. त्याच्यामध्ये ते टरबूज, हे काय वाळूक होतं, फणस होतं, नीट आहे का, द्राक्ष आली, केळी आली, नारळ आलं, जांभूळ, आणि सर्वांच्या गप्पा सुरू झाल्या. अजून आंबा यायचा होता.
श्रीफळ म्हणला यंदा अध्यक्ष मीच होणार. मला श्रीफळ म्हणतात. प्रचाराला फोडण्यापासून निवडून आल्यावरही माझंच काम आहे. माझं नाव श्रीफळ आहे. यंदा अध्यक्ष मीच होणार. फडणवीस म्हणला काट्यावर नका जाऊ, आत अमृताचे साठे इकडे लक्ष द्या, अध्यक्ष मी होणार. द्राक्षी म्हणली बारीक म्हणून दुर्लक्ष करता का, 40 फूटचा रोड पुरू देत नाही आम्ही. मराठी कळते वाटत. यंदा अध्यक्ष मीच होणार. केळी म्हणाली महिला म्हणून दुर्लक्ष चालू काय तुमचं. अरे तुमचं काहीच उपयोगाला येतं, माझं काहीच व्हायला जात नाही. केळी म्हणाली खोडाचा कापूर होतो, फळाचं सिकरण होतं, पात्रावळ आणायची गरज नाही, माझ्याच पानावर जेवण चालतं, सर्वपैकी मी आहे, अध्यक्ष यंदा मी होणार. जांभूळ म्हणलं कलरमुळे दुर्लक्ष चालू आहे का आमच्याकडे. मी त्या मीटिंगला म्हणून सांगतो. अरे सध्या 70% लोक डायबिटीस वाले आहे आणि 70% लोक आवडीनं आम्हाला जांभळाला खातात. म्हणजे 70% मतदान आमच्याच बाजूनं, अध्यक्ष जांभूळच होणार. जाऊ द्या, वाढवत नाही. एवढ्यात आंबा आला मीटिंग मध्ये. जसा आंबा आला विष्णुभाऊ, नारळाच्या पोटातच पाणी झालं. नुसतं आंब्याला पाहिल्या. केळीनं खाली मान घातली, फणसाच्या अंगावर काटा आला, द्राक्षानं बारीक तोंड केली, जांभळ तर पार काळ टिकर पडलं. म्हणजे अध्यक्ष आंबा. विठ्ठल तसं वटवृक्षाकडे सगळे वृक्ष. वाचवा महाराज काय कुऱ्हाडवाला जंगलात आलं, तुम्ही बघितलं. हा कुठं होती कुऱ्हाड, त्याच्या खिशात होती. घाबरू नका, कुऱ्हाड खिशात होती ना, धोका नाही. आपल्याच पैकी झाडाची फांदी दांड्याच्या रूपात कुऱ्हाडीला मदत करत नाही तोपर्यंत वृक्ष जातीचा नाश नाही. त्याला म्हणतात व्याली कुऱ्हाडीचा दांडा. आणि असा जर मुलगा जन्माला आला असेल, त्याचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण त्याच्या आईचं तुका म्हणे जाय, तुका म्हणे जाय, तुका म्हणे जाय, तुका म्हणे जाय. नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका. हाय तुका म्हणे जाय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय. बस जमला आता. तुका म्हणे जाय, नरका अभक्ताची माय. अभक्ताच्या मायचा धिक्कार केला. याच्या उलट देवावर उपकार करणाऱ्या भक्ताच्या मायला धन्यता. बैल बाजाराचा फायदा, घोडेगाव बाजार सौदा केवढ्यातही हो आमचा, पण याच्यावरून समजलं त्यांना. आईचा धिक्कार, अभक्ताच्या आईचा धिक्कार केला. याच्या उलट भक्ताच्या मातेला धन्यता दिली. धन्य अंजनीचा सुत. बरोबर करू शत्रू, अजिबात काळजी करू नको तू. हे गौतम ऋषी आणि अहिल्या. अहिल्या ब्रह्मदेवाची कन्या आहे. गौतम ऋषी हा ब्रह्मदेवाचा जावाई आहे. मुलगी ब्रह्मदेवाची अहिल्या आहे. आणि गौतम आणि अहिल्याला 3 झाले लेकरं, 2 मुलं आणि 1 मुलगी. थोडक्यात सांगतो. तिथं सांगावं लागेल ना, काय ठोकून चालते का. मुलगा मोठा चिरकाली, नाव लक्षात राहिली तर बरं होईल. गौतम ऋषीचा मोठा मुलगा चिरकाली, लहान मुलगा शतानंद
आणि सगळ्यात मुलगी अंजना, 2 भाऊ आणि 1 बहीण. बरं का. चिरकारी आपल्या आईला 62 तीर्थाला घेऊन गेला. चिरकारी मोठा मुलगा. आणि जो शतानंद आहे तो राजा जनकाच्या दरबारात पुरोहित झाला. जसे दशरथाचे वशिष्ठ, जनकाचे शतानंद. हा पुरोहित शतानंद गौतम ऋषीचा पुत्र आहे. आणि मग अंजना दिली केशरीला. केशरी इकडे राहत होता नाशिकच्या पलीकडे अंजनी पर्वत. केशरी सोबत लग्न झालं अंजनीचं. पुढे केशरी दक्षिणेला निघून गेला, दक्षिण दिशेकडे. पुढे रामाच्या सैन्यामध्ये तो सेनापती झाला. हे वाढत चाललं. रामाचे 4 सेनापती, रावणाचे 4 सेनापती. संपूर्ण युद्ध 72 दिवस झालं. हे 4 सेनापती रामचंद्राकडे, 4 सेनापती रावणाकडे. अतिकाय, अकंपन, दुर्मुख आणि दुर्वचन. हे रावणाचे 4 सेनापती. आणि रामाचे दधिवशी, ऋषमुख, गवाक्ष आणि केशरी. हे मारोतरावचा पप्पा सेनापती. मग माय अंजनाला मुलगा नाही. अंजना माईनं वायुदेवाची प्रार्थना केली. वायुदेव प्रसन्न झाले. वायुदेव म्हणले काळजीच करू नको, मुलगा होईल तुला. इथे तपाला बैस. इकडे सुवर्चशा नावाची देवांगना ब्रह्मसभेमध्ये नाचकाम करत होते. शत्रुघ्न रंबादिक सुरनारी नबीना सकल संसार कला प्रवीणा कलई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई वाणी पतंगा रंबादिक सुरनारी. त्याच्या सुवर्चशा होती. सुवर्चशा मनोरंजन करायला. नाचता नाचता ताल चुकला तिचा. बाजूला काढलं. ब्लड टेस्ट केल्यावर लक्षात आलं की 90 घेऊन आली. वरही बिमारी आहे ते. आणि मग ब्रह्मदेवानं शाप दिला, घार होशील. ब्रह्मशापे जाना घारी झाली. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना. सुवर्चशा नामे स्वर्गीची ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. घार होशील घार. घाबरली. उशाप द्या मारा. तोपर्यंत फिरत राहशील. कैकेयीच्या हातावरचा प्रसाद उचलशील. माय अंजनाच्या हातावर नेऊन टाकशील. आणि मग मारुतीरायाच्या रूपानं शंकरजी जन्माला येतील तेव्हा तू शापमुक्त होशील. तोपर्यंत फिरत होती. मग हे पुढचं सगळे पाठ आहे तुम्हाला. पिंड घारीने झडपला. आणि ती घार प्रसाद घेऊन चालली. खाली अंजना माय होती तपाला बसलेली. वायुदेव प्रसन्न केला होता अंजना मायनं. त्या घारीची इच्छा नव्हती, पण वायुदेवानं जो झटका दिला तिच्या चोचीतून प्रसाद खाली पडला माय अंजनेच्या हातावर. म्हणून वायुदेवापासून झाला म्हणून पवनसूत. आणि अंजनीच्या मिस्टरचं नाव केशरी असल्यामुळे तेही नाव पुन्हा लावं लागलं केशरी नंदन. विठ्ठल धन्य अंजनीचा सुत. इथपर्यंत आलो आपण. आता पुढे नाव ज्याचे हनुमंत. जमते आता काय 8:30 झाले. हनुमंत बरं का विष्णुभाऊ. हनुमंत हे कोण्याच ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. मग माँ मुझे भूक लगी है. जाओ बेटा पका हुआ फल खाओ. अंजना माँ सहज म्हणली जा पिकलेलं फळ खा. तेव्हा सूर्याचा उदय झाला होता. हनुमानजीला वाटलं हे पिकलं सफरचंद आहे. धावलेन सूर्यालाच गिळलं. प्रात समय रवी भक्षिली योतबती नऊ लोक भयो अंधियारो. अंधार पडला. सूर्या ते ग्रासिले. सर्व देव घाबरले. इंद्राकडे गेले. इंद्रानं वज्र फेकून मारलं. मारोतरावच्या हनवटीला लागलं. त्याच्यामुळे नाव हनुमंत झालं. इथपर्यंत आलो आपण. धन्यांजनीचा सुत. नाव ज्याचे हनुमंत. ज्यानं देवावर उपकार केले.
अरे देवावर उपकार केले म्हणजे नेमकं काय? याने सीता शोध केली. याने सीता शोध केली. याने सीता शोध केली. राधे राधे. याने सीता शोध केली. 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 राम सीता भेटावा. राम सीता भेटावी. राम सीता भेटावी. राम सीता बस, आता देवावर उपकार केले याची यादी सुरू झाली. पण 8:30 झाले. ए, आमची पद्धत आहे बरं का जगताप महाराज. अभंग घ्यायचा तो गणितासारखा सोडवायचा. मग आम्ही कोणीही चरणात प्रवेश करू, आम्हाला स्वातंत्र्य आहे. कोणीही चरणात गणित आहे अभंग म्हणजे. कोणीही चरण असं काही केंद्र सरकारचा नियम आहे का पहिल्या चरणापासून बुवानी बोलावं? अरे प्रवेश करता आला पाहिजे. जे चरण योग्य त्याच्यात प्रवेश करायचा. सिद्धांत महत्वाचा आहे ना. 2 न 2 4 हा सिद्धांत आहे. 4 हा सिद्धांत आहे. मग 2 न 2 4च. 3.5 न अर्धा 4च. 3.25 न पाऊण 4च. 2.25 न पावणे 2 4च. आम्ही कसंही करू, तुम्हाला 4ची गरज आहे ना. बस लक्षात आलं तुमच्या. तसं आम्ही तिकडे गेलो पहिले. ज्याचे देवावर उपकार आहे ऐसा मारुती उपकारी. आणि ऐसा मारुती उपकारी म्हणून उपकारी मारुतीच्या आईला धन्यता आहे. धन्य अंजनीचा सुत त्याचे नाव हनुमंत. मग देवावरही उपकार केले म्हणता. तसे उपकार केले कोणते? आता तिथून सुरू झाली यादी. याने सीता शोध केली. आता 2 चरण झाली. 2च राहिली. मंगळापूरकर आपलं कुत्र भुंकायच्या आधी होऊन गेलेलं बरं. आत कुत्रे नाही भुकत आता. नाही नाही आता ते बिबट्यामुळे नाही भुंकत हो. बिबटे सुटले ना. पूर्वी बिबटे नव्हते, कुत्रेच होते बिबटे. आता सर्वांनी हात वर करा. शाबा शूटिंग वाले हे एवढं घ्या भाऊ. उद्या जमलं तर पेपरला पहिल्या पानावर द्या. कळू द्या मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकाला. अरे मंगळापूर सारख्या गावात केवढा सप्ताह होतो. हात वरच ठेवा. ए शत्रुघ्न हा योग 71 वर्षांनी आला. आपल्याला कळणार नाही. 1953 साली 5 सोमवारचा श्रावण आला होता. तो 71 वर्षांनी आला. 5 सोमवार या वर्षीच्या श्रावणाला आहे. 5 तारीख 12 तारीख 19 26 न 2 सप्टेंबर. झालं का नाही पाठ? मी काय सांगितलं? 5 12 19 26 2. 5 12 19 26 2.
हा हे 5 सोमवार. 5 ऑगस्टला सोमवार आला, श्रावण सुरू झाला. आता दुसरा सोमवार आजचा 12ला, तिसरा येतो 19ला, चौथा गोकुळ अष्टमीच्या दिवशी 26ला आणि अमावस्या 2 सप्टेंबरला. श्रावण महिन्याने सुरुवात, श्रावण आणि शेवट असे 5 सोमवार 71 वर्षांनी या वर्षीचा योग आहे. म्हणून जरा हात वर करा. असं एवढ्या हात गे भाऊ. एका तालात माझ्याकडे विठोबा रखुमाई माईकवर बोलू नका. थांबा. थांबा वाजू नको. थांबा इकडे बा. एक जरा ताकद लावा. थांबा 2 मिनिटं. वाह क्या बात है. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली गवर्धा हरी विठ्ठल महाराज की जय. थांबा थांबा थांबा. चाल म्हणू द्या. हार बरेच आहे. दोन्ही काम करू आपण. धन्य अंजनीचा सूत, धन्य अंजनीचा सूत, धन्य अंजनीचा सूत, धन्य अंजनीचा सूत. हो धन्य अंजनीचा सूत, नाव त्याचे हनुमंत नाव, हे नाव त्याचे हनुमंत. याने सीता शोध केली, याने सीता शोध केली. नाव त्याचे हनुमंत, नाव त्याचे हनुमंत. याने सीता शोध केले, याने सीता शोध केले. रामे सीता भेटविले रामे, हे रामे, 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 रामे.